नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर कैलास दाखोरे. आपण सर्वांचे डिसेंबर 2024 या महिन्याच्या 5व्या हवामान अंदाज आणि कृषी सल्ला विशेष सत्रात आपलं स्वागत करतो. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये येणाऱ्या 5 दिवसामध्ये हवामान कोरडं राहणार आहे. आपल्याला माहिती आहे, मागील काही दिवसापासून पाहतोय की शीत हवामानाची लहर ही साधारणतः मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यामध्ये होते. त्याच अनुषंगाने पुढचे जे दिवस आहेत 5, 19 ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला साधारणतः आकाश हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मग त्यामुळं काय होणार आहे की थोडं आपल्या किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता होणार आहे. हे किमान तापमान म्हणजे साधारणतः 3 दिवसात हळूहळू 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता होणार आहे. त्याच्यानंतर काही तफावत जाणवणार नाही जास्त. आणि विशेष करून आपले जे पुढील 4 ते 5 दिवस आहेत त्यात कमाल तापमानामध्ये देखील आपल्याला फारशी काही तफावत दाखवणार नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे कमाल तापमान आहे त्या प्रकारेच राहणार आहे. जो विस्तारित अंदाज आहे शेतकरी बंधूंनो, त्याच्यामध्ये 20 ते 26 डिसेंबरमध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल, तर कमाल तापमान सरासरीपेक्षा एवढंच असणार आहे. किमान तापमान देखील सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सायकिसरो अहमदाबादचा आपण जो उपग्रहाच्या माध्यमातून बाष्पोत्सर्जनाचा पाहतो आपण, जिल्हाने म्हणा तालुक्याने, तो थोडा वाढलेला आहे याच्यामध्ये देखील. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपले जे मुख्य पीक आहे तूर आहे, तर तुरीमध्ये आपण पाहतोय की शेंगा पोखरणाऱ्या असतील किंवा शेंग माशीचे प्रादुर्भाव आहे. मग अशासाठी आपल्याला एक साधारणतः आपण आर्थिक नुकसान अळीची जी आर्थिक नुकसानची पातळी करण्यासाठी आपण सांगितलं होतं मागं पण, की आता एकरी 2 एकर कामगंधे सापळे लावावेत. तसेच शेतामध्ये जे इंग्रजी टी आकाराचे पक्षी थांबे लावायचे आहेत. आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला इमॅमेक्टिन बेंझोएट असणार आहे 5%, 4.4 ग्रॅम, किंवा स्पिनोसॅट असेल 50%, 3 मिली, याचे आपण साधारणतः फवारणी घ्यायची आहे. आणि शेंगा माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायलेथ्रिन असेल 5%, 8 मिली, याचं 10 लिटर पाण्यामध्ये साधारणतः मिसळून फवारणी करायची आहे. आता लष्करी अळी आपण पाहतोय रब्बी ज्वारीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे प्रादुर्भावाचा. त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थापनासाठी आपलं इमॅमेक्टिन बेंझोएट असेल 5%, किंवा आपलं स्पिडोटेरियम असेल 11.6 SSC 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात दुसऱ्याची फवारणी आलटून पालटून करायची आहे. आणि फवारणी करताना विशेष लक्ष काय द्यायचं शेतकरी बंधूंनो, की हे फवारणी कीटकनाशक पोंग्यामध्ये पडेल अशी व्यवस्था करायची. आणि जिथं आपल्याला रब्बी ज्वारीची लागवड करून साधारणतः 1 महिन्याचा कालावधी झाला असेल, तिथं देखील आपल्याला नत्राचा दुसरा अर्धी मात्रा 87 किलो युरिया प्रति हेक्टर द्यायचा आहे. आणि आवश्यकतेनुसार रब्बी ज्वारीला पाण्याचं व्यवस्थापनसुद्धा करायचं आहे. हे मागचं मी तुम्हाला आता सुरुवातीला सांगितलं की 3-4 दिवसापासून आपण पाहतो की टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे. तर आपले जे फळबाग आहेत केळीमध्ये विशेष करून, तर अशा वेळेस याच्यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला बागेमध्ये एक तर सकाळी पहाटेच्या वेळेस मोकाट पद्धतीने पाणी द्यायचं आहे, जेणेकरून तापमान वाढेल आणि त्याच्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव होणार नाही थंड तापमानाचा. किंवा दुसरं एक घड जिथं ह्या तापमान घटीमुळे काय झालं की घड निसरलेलं असल्यास केळीचे गुच्छ सच्छिद्र पॉलिथिन हे आपल्याला घडांना एक स्कर्टिंग करायचं आहे, थोडक्यात पिशव्यानं झाकून ठेवायचं, जेणेमुळे आपल्याला लो टेम्परेचरचा परिणाम होणार नाही. आणि त्याचबरोबर खोडाभोवती देखील आपल्याला बागेत सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन देखील करायचं आहे. आता सिगाटोका जो आहे केळीमध्ये करपा, याचा पण आपल्याला प्रादुर्भाव दिसतोय. त्याच्यासाठी आपल्याला प्रोपोकेनोझॉल असेल 10%, EC 10 मिली, आपल्याला साधारणतः मेटारिम असेल त्याच्या व्यतिरिक्त 55%, पॅराक्लोरोस्ट्रिबिन असेल 5% WG 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळण्याची फवारणी करायची. दुसरं जे द्राक्ष बागेत आहे तिथं पण आपल्याला साधारणतः 05234 या विद्रव्य खताची साधारणतः 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यापासून फवारणी करायची अशा वेळेस. आणि ह्या तापमान घट झाल्यामुळे काय झालं आहे की रात्रीच्या टाईमला देखील आपल्या इथं सिंचनची व्यवस्था करायची आहे द्राक्ष बागेमध्ये. खोडाभोवती आपल्याला किंवा बागेत सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन करायचं आहे. आणि ह्या घटीमुळे टेम्परेचरच्या घटीमुळे काय झालं आहे की द्राक्ष बागेमध्ये पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून आपण द्राक्ष घडांना पेपरनी किंवा पिशव्यानेसुद्धा झाकून ठेवण्याचं आपण आवाहन करतो शेतकरी बंधूंनो. विशेष करून पशुधनामध्ये सध्याच्या ह्या परिस्थितीमध्ये जे कमी तापमानामुळे आपण पाहतोय की जनावरांमध्ये विशेषतः शेळी असेल, मेंढी असेल, यांचं आपल्याला थंडीपासून संरक्षण करायचं आहे. आणि त्यासाठीच आपल्याला त्यांना निचऱ्याच्या जागेत ऊब असावी, तिथं माफक प्रमाणात हवा देखील खेती असावी, त्याचं नाकातून पाणी येणे किंवा भूक मंदावणे, चालण्याकरता कष्ट होत असतील इत्यादी जर आपल्याला लक्षणं दिसत असतील, तर निश्चित आपण पशुवैद्यकीय डॉक्टराशी त्वरित संपर्क साधायचा या सर्व लक्षण आढळल्यास आणि पुढील कारवाई करायची. साधारणतः आपल्याला ज्या बकरीचे पिल्ले आहेत हे लवकर थंडीला म्हणजे हे होतात, बळी पडतात. त्यासाठी आपल्याला देखील काळजी घ्यायची आहे.
की थंडीच्या दिवसात करड्यांची मरतूक टाळण्यासाठी आपल्याला उबदार जागेत ठेवायचे त्यांना. एकतर टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिलांना ठेवता येऊ शकते आणि गोठ्यामध्ये माफक हवा देखील असावी लागेल. आणि त्याचबरोबर शेळीचं दूध भरपूर प्रमाणात द्यावं, ज्यामुळे पिलाच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून त्याची बाधा होणार नाही. अशाच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी VNMKV परभणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी देवो भव.